जय भीम. थांबा थांबा, नीट गोष्ट ऐकून घ्या. मी काय सांगते ऐका. एक जुनीच गोष्ट आहे पण खूप चांगली आहे. दोन भाऊ असतात, एक बहीण असते, आई वडील नसते त्यांची. तर ते शेती वगैरे असते त्यांची, ते करून खात असतात. बहीण आणि भाऊ लहान असते, मोठा भाऊ असते, पण मोठा भाऊ लग्न करत नाही, त्यांना वाढवण्यासाठी त्याचं आयुष्य घालवते. तर एक दिवस काय झालं, शेतीत जाताना कामावर एक रस्त्यामध्ये थोडीशी नदी लागते. तर त्या नदीमध्ये एक त्यांना मासा सापडला, म्हणजे शिंगाळा. तो शिंगाला सापडला तर तो लवकर घेऊन आले का आज मस्त आपण खूप एवढ्या दिवसात हा मासा आपण सापडला आहे, घरी जाऊ ना बहिणीला देऊ. बहिणी जर गेले, बाय ये मासा घे आणि ह्याची मस्त भाजी बनव, आम्ही दुपारी लवकर जेवायला येऊ, त्याची भाजी कर. आज खूप दिवसामध्ये मच्छी खायला भेटेल, कधीच एवढ्या दिवस झाले मच्छीच नाही भेटली, सुक्का फुक्का खातो. आज आमच्यासाठी मस्त भाजी कर, आम्ही येतात. बहीण सांगते हां दादा तुम्ही या, मी करून ठेवते. बहिणीने भात घातला, भाजी केली शिंगाल्याची मस्त, आणि आता माझे भाऊ येतील जेवायला. तेवढ्यात थोड्या वेळात काय झालं, ती भाजी जेवण झालं आणि ती बोलते थांब तेवढ्यात मी थोडंसं पाणी घेऊन येते, एक दूध पाणी भरायला ती विहिरीवर गेली तर तिची भाजी काळी कुत्री घुसली आणि खाऊन टाकली. आता खाऊन टाकली नंतर ती पाणी घेऊन घरी आली, बघते तर ते टोप सगळं चाटून कुटून घेतलेलं आहे, ती भाजी सगळी खाऊन टाकलेली. तर बहीण एवढी रडायला लागली, आता काय करू, माझे बंधू येतील माझे बंधू उन्हात खपतात आणि ते आता जेवायला येतील, मी त्यांना काय वाढू. हे काय झालं, हे काली कुत्रीने माझी भाजी सगळी खाऊन टाकली, आता मी काय करू, माझे बंधू येतील आता. अशी करून ती खूप लोळत असते ना, रडत असते. आता काय करू, एवढ्या दिवसात कुठे टाईम बिचाऱ्याने मला मच्छी आणून दिली आणि मी ते पण सांभाळू नाही शकले. अशी बहीण घाई रडते. तेवढ्यात 12 वाजले आणि भाऊ आल्यानंतर बहिणीला सांगते, हातपाय धुतले, ताई बाई जेवण वाढ आपल्याला, आज आपली मस्त शिंगाड्याची भाजी आहे ना, आज आपण मस्त पोट भरून घेऊ. तर बहीण सांगते नको बंधू नको, मी नाही तुम्हाला वाढू शकत ही भाजी. तर ही भाजी ना ते सगळी ती काळी कुत्री घरात घुसली आणि खाऊन गेली. तर बहीण खूप रडते. भाऊ पण थोडे नाराज झाले का एवढ्या होसाने आम्ही भाजी आणली आणि ते सगळी कुत्री खाऊन गेली, आता आम्ही काय खाऊ. तरीसुद्धा ते एवढे नाराज झाले, तरी पण बहिणीला समजवायला लागले का बाई नको रडू तू, आता जे झालं ते काय परत होणार नाही. तर ते आपण दुसऱ्या वेळीला आणू, पण तू नको रडू. पण बहीण काय ऐकतच नाही. बहीण त्यांना गाणं लावून रडायला लागली का माझे पाठीचे बंधू उन्हामध्ये तापतात आणि मी त्यांना भाजीसुद्धा म्हणजे जेवणसुद्धा चांगला देऊ नाही शकलो, अशी करून बहीण रडत असते. तर ती गोष्ट बिना आईबापांच्या मुलाची आहे. तर खूपच चांगली गोष्ट आहे. तर तुम्ही नीट ऐका कान देऊन, त्याच्यातून काहीतरी शिकायला भेटेल आपल्याला. एवढंच मी सांगते. आणि शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. जय भीम.